ताई काय म्हणाल या मोर्चात आपण सामील झालाय? खरं तर मनसे आणि शिवसेना युबीटी यांचा हा मोर्चा असं सांगितलं आणि आपण एक पाठिंबा दर्शवलेला आहे. हा मोर्चा कुठल्या एका पक्षाचा नसून पुढाकार भले एखाद्या पक्षाने घेतला असेल, पण हा मोर्चा त्रस्त ठाणेकरांचा आहे. ठाणेकर जे पाणी टंचाई, घनकचरा व्यवस्थापन, रस्त्यात पडलेले खड्डे, वाहतूक कोंडी ह्याला अतिशय त्रस्त झालेले आहेत. अशा सगळे ठाणेकर आज ह्या मोर्चात सामील झालेले. तुम्ही ठाण्यात राहता, ठाणेकर म्हणून तुम्हाला काय असं वाटतं की ठाण्यामध्ये अशी वस्तू आहे की जी आपण अभिमानाने सांगू शकतो? वस्तू किंवा काय? काहीच नाही. मी तर आता एवढ्या वर्ष झाले राहते त्याच्यात, तर मी आता काही म्हणजे जी पहिला सुधारणा होती त्याच्यापेक्षा एकदम बिकट परिस्थिती झालेली आहे. नक्कीच. मोर्चाला इथं आपण जर पाहिलं तर सुरुवात होताना दिसते युबीटीचे ठाणे जिल्ह्याचे काही पदाधिकारी देखील इकडे आलेले आहेत आणि अविनाश जाधव असतील, दीपेश म्हात्रे आहेत, युबीटीचे हे सगळे जे आहेत हे आता इथं मोर्चा आजी मोर्चामध्ये अनेक वृद्ध महिला देखील आलेल्या आहेत. या सगळ्या जर पाहिलं तर इथं मोर्चा आहे. दिव्यातले काही अजून मंडळी आहेत. काय सांगायला मंडळी? आज जो शिवसेना आणि मनसेचा जो मोर्चा आहे हा ठाणे महानगरपालिकेच्या भ्रष्टाचारासंदर्भात आहे. आपण बघाल तर ठाणे महानगरपालिकेतून अरे गण्या इथे या साईडला जाऊ दे, पुढे गण्या पुढे चल. बोला चालू आहे लाईव्ह. ठाणे महानगरपालिकेचा जो भ्रष्टाचार आहे हा भ्रष्टाचार कुठेतरी बाहेर निघाला पाहिजे, यासाठी हे शिवसेना आणि मनसेचं आंदोलन आहे. आपण बघाल तर 25 लाखाची लाच घेताना शंकर पाटोले पकडले, पण याचा खरा मूल तो दिव्यातून आहे. आज 3.5 लाख रुपये जे स्लॅब मागे घेतले जात आहेत तर त्याचा खरा मूल तर दिव्यात आहे. दीपेशजी काय सांगाल? मोर्चामध्ये तुम्ही सामील झाला? नाही, ठाणे जिल्ह्यामध्ये भ्रष्टाचाराचा सावट पसरलेला आहे आणि त्याच्यामुळे आज आम्ही या मोर्चामध्ये सामील झालेलो आहे. ठाणे जिल्हा भ्रष्टाचाराचा बालेकिल्ला झालेला आहे, त्याच्यासाठी या मोर्चामध्ये आम्ही सहभागी झालेलो आहे. मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार या महापालिका क्षेत्रामध्ये आहे. पण एकंदर सगळ्या ठाणे जिल्ह्यामध्ये पाहिलं तर अनेक विकास कामं सुरू आहेत, मोठ्या मोठ्या विकास कामं सुरू आहेत. हे वारंवार सत्ताधाऱ्यांनी सांगितलं. विकास कामं ही फक्त दाखवण्यासाठी आहे. ठाणेमधल्या प्रत्येक नागरिकाला विचारा या विकास कामांचा त्या ठाणेकराला काय फायदा होतोय का? तो फायदा कोणाला होतोय ना ते विचारा तुम्ही. ठाणेकराला काहीच फायदा नाही विकासाचा फायदा फक्त विशिष्ट लोकांना होतोय आणि त्याच्यासाठी हा विकास केला जातोय. कोणाला होतो ते तुम्हाला माहिती आहे. ठाणे जिल्ह्यातल्या प्रत्येक त्यांना होतोय. नगरपालिकेचे दादागिरी करत बसलेत ना, त्यांना फक्त गोल्डन गँगला फायदा होतोय, बाकी सामान्य माणसाला काही फायदा नाही. अनेक प्रश्न आहेत या ठाणे जिल्ह्यामध्ये. महत्त्वाचा प्रश्न भ्रष्टाचार आहे. सगळे भ्रष्टाचाराच्या पाठीमागे लागलेले अधिकारी तर पकडले जातात आहे, पण जे सत्तेमध्ये आहेत ते पकडले जात नाही आहेत. हा आक्रोश मोर्चा आहे. हेच जनतेकडनं आहे की कामं अशी अर्धवट पडलेली आहेत, परंतु पैशाचा भ्रष्टाचार एवढा बोकाळलेला आहे आणि सगळं पैशाचं राजकारण चालू आहे. निष्ठा तत्व ही सगळी बाजूला पडलेली आहेत आणि दिघे साहेबांना गुरु मानतात आणि दिघे साहेबांच्या नकाची पण सर नाही. एकीकडे हा मोर्चा, दुसरीकडे संग्राम जगताप आणि गोपीचंद पडळकर या दोघांनी आक्रोश मोर्चा काढलेला आहे. मुस्लिम जे बांधव आहेत त्यांना त्यांच्यावर बोललं जातं आहे. त्या मोर्चाबद्दल काय सांगा? धर्माचं राजकारण फक्त यांच्याकडनं होत आहे आणि हिंदू धर्माचा टीका काय फक्त यांनीच घेतला आहे का? हिंदू आम्ही पण आहोत आणि हिंदू धर्माचा पुरस्कार करणारे लोक आहोत आम्ही. हे आम्हाला हे आक्रोश मोर्चा काढून फक्त इलेक्शन आले की आक्रोश मोर्चे निघतात, इलेक्शन संपली की आक्रोश मोर्चा संपतो. म्हणजे हिंदुत्व फक्त निवडणुकीसाठी यांच्यासाठी मुद्दा आहे आणि हिंदुत्व मनात असावं लागतं, मोर्चाकडून दाखवावं लागत. मगाशी एक मुद्दा आम्ही ऐकला की आता निवडणूक आल्या त्यामुळे आता जातीपातीचं धर्माचं राजकारण राज ठाकरे देखील अनेक भाषणामध्ये त्यांच्या बोलतात. त्याच्यासाठीच तर चालू आहे. धर्मामध्ये भांडणं लावायची आणि त्याचं रूपांतर मतांमध्ये करायचं, याच्यासाठी फक्त हे चालू आहे. जन आक्रोश मोर्चा हे फक्त दिखावा आहे. हिंदुत्व यांना फक्त मतांसाठी पाहिजे, बाकीसाठी यांना नको आहे. मोर्चाला सुरुवात झालेली आहे. मोर्चा जो आहे तो निघताना आपल्या इथे दिसतोय. इथं जर पाहिलं तर या सगळ्या मोर्चामध्ये मोर्चेकरी सामील झालेले आहेत. शिवसेना युबीटीचे आणि त्याचबरोबरीनं मनसे या पक्षासोबतच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरद पवार गट यांचे देखील कार्यकर्ते, पदाधिकारी, आमदार जे आहेत या मोर्चात सामील झालेले आहेत. मोर्चा जो आहे तो इथून निघून पुढे चिंतामणी ज्वेलर्स
जी तिथं चौक आहे त्या चौकातून उजव्या बाजूला वळून घंटाळी मैदान, राम मारुती रोड आणि गजानन महाराज चौक असं करत पुढे ठाणे महानगरपालिकेजवळ ठाणे महानगरपालिकेचं मुख्यालय जे आहे त्या मुख्यालयापर्यंत हा मोर्चा असणार आहे आणि तिथून हा मोर्चा जो आहे त्या मोर्चाची सांगता होईल. तिथं एक सभेचं आयोजन केलं गेलं आहे आणि या सगळ्या याच्यातून नेमकं वेगवेगळे मुद्दे जे आहेत ठाणे या सगळ्या मोर्चेकर येथे मुद्दे जे आहेत ते मांडले जात आहेत आणि त्यातूनच हा मोर्चा जो आहे हा निघायला सुरुवात झालेला आहे. विज्युअल चला 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 चला.